फडणवीस त्यांचे दोन उपमुख्यमंत्री त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे की ह्याच कोश्यारीने राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली होती आणि कृत्य केली होती। याच कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता। याबद्दल महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करतं। हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे। फडणवीसांनी याचा निषेध केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। हिरव्या रंगावरनं बरंच राजकारण होत आहे। गणेश नाईक असं म्हटले की हिरवा रंग हा प्रत्येक झेंड्याचा आहे, त्याचं भांडवल किती करायचं हे प्रत्येकानं ठरवावं, अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आहे दिलाय। बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा। हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे। हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही। हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली तर त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही। हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष त्या काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मोगरा हिरवा करू। नाही, करून दाखवा ना। महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रातली हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे। त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही। आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू। हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे। पण भगव्या रंगावर भाजप असेल, तुमची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, ही दावा करते का? कोण? भगव्या रंगावर। बघा, भगवा रंग जो आहे, आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू। त्याच्यामध्ये काहीच दुसरे कोणती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचासुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही। तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडा म्हणजे। आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू, महाराष्ट्रावर फडकवू, लाल किल्ल्यावर फडकवू, फडकवणारच ना, आणि तो फडकवायलाच पाहिजे। आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत, हिरवा, लाल, पिवळा, प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत, प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत। डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा, हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाले। साताऱ्यामध्ये 6,000 कोटींचा ड्रग्ज पकडलेला आहे। केंद्रीय यंत्रणांना कारवाई करावी आणि सातारा हे ठिकाण मागे आपण बरेचसे गप्पस्फोट पण केले होते। साताऱ्यात अशीच कारवाई झाली। साताऱ्यामध्येच हे ड्रग्ज का सापडत आहे हा प्रश्न वारंवार उपस्थित झाला। आज आमच्या उपनेत्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी पण तो प्रश्न उपस्थित केलेला आहे। साताऱ्यामध्ये शेकडो कोटीचं, हजारो कोटीचं ड्रग्ज सातत्यानं सापडत आहे आणि महाराष्ट्राच्या निवडणुकामध्ये ड्रग्जचा पैसा खेळवला जातो। आता याचे सूत्रधार कोण साताऱ्यातले हे तुम्ही शोधलं पाहिजे, हे पोलिसांनी शोधलं पाहिजे। मुंबईचे पोलीस जातात आणि पहिली कारवाई करतात, गुजरातचे पोलीस येतात आणि दुसरी कारवाई करतात, बरोबर आहे। सातारचे पोलीस जे आहेत, सातारचं पोलीस दल जे आहे ते काय झोपा काढतंय का? एक कारखाना पकडला, काही भूमिगत कारखाने चालू आहेत का जमिनीखाली? तर कोणाच्या शासकीय व्यक्तीच्या घरातून काय कारभार चालला आहे का? शेतावरून काय कारभार चालला आहे का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा पैसा येतो आहे, हा अंमली पदार्थाचा व्यापारातला पैसा आहे। त्याशिवाय इतक्या प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर होऊच शकत नाही। आणि या पैशाचे, अंमली पदार्थाच्या पैशाचे सूत्रधार कोण?
हे देवेंद्र फडणवीस यांनी शोधायला पाहिजे. साहेब, आपण जर बघितलं कल्याण डोंबिवलीचे जे नगरसेवक आहेत, काल पोस्टर देखील लावण्यात आले की तक्रार देखील पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली. मात्र मधुर म्हात्रे आहेत, त्यांचे वडील जे आहेत ते म्हणतात की माझ्या मुलाची बदनामी सुरू केल्या आणि त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये देखील तक्रार दाखल. कसली बदनामी? मुलगा हरवलाय त्या संदर्भात. हरवलेच आहे ना. मी मुलगा हरवला कुठे म्हणतो, आम्ही आमचे नगरसेवक हरवले म्हणतो. मुलगा तुमचा असेल, मुलगा तुमचा आहे ना. आमचे नगरसेवक बेपत्ता आहे, जे मशाल चिन्हावर जिंकले आणि तेव्हापासून लापता आहे. बरं का, एक सिनेमा होता लापता लेडीज, बरं का. तसे लापता हे जेंट्स कुठे आहेत? हां, लापता कॉर्पोरेटर्स, लापता पार्षद. तर तसे ते कुठे मिसळलेत, हरवलेत, अदृश्य झाले, वेषांतर करून फिरतायत. पाहावं लागेल. आमचे नगरसेवक हरवले आहेत. कोणाच्या घराला लागले असतील काय संशय? कोणाच्या ठाणे हा कुठल्या कोणाचा पक्षाच्या घराला बालेकिल्ला नाहीये. जर पक्षानं आदेश दिला तर नामनिशाण मिटवून टाकू असं इशारा दिला. मी गणेशांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला, मोठ्या प्रमाणात आला. आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. बोले हिंदी में क्या है? सर, आज जो है 77वां जो है गणतंत्र दिवस भारत में मनाया जा रहा है, क्या कहना चाहेंगे? देखिए, आज का जो दिन है गणतंत्र दिन, ये हिंदुस्तान के लिए, भारत के लिए गौरव का दिन है. और हमेशा हम अभिमान से कहते हैं कि हमारा गणतंत्र अजिंक्य है, अमर है. मैंने राष्ट्रपति जी का भाषण कल सुना गणतंत्र के दिन के बहाने. पूरे देश को और पूरे विश्व को राष्ट्रपति जी ने, महामहिम राष्ट्रपति जी ने शांति का संदेश दिया है. और भारत शांति के मार्ग से कैसे आगे जाता है मैं मानता हूँ. लेकिन राष्ट्रपति जी, आपको मालूम होना चाहिए कि सबसे ज़्यादा अशांतता, अस्थिरता हमारे देश में आजकल हमको दिख रही है. अब जहाँ भी देखिए सब जगह पर अशांतता है. उत्तर प्रदेश में शंकराचार्य सड़क पर उतरे हैं, उनके ऊपर लाठियाँ चली. मणिपुर अभी भी जल रहा है. महाराष्ट्र में हर दिन एक नई खबर आ रही है. तो शांतता है कहाँ? मुझे दिल्ली में शांतता नहीं है, न्यायालय में शांतता नहीं है, हर जगह पर दबाव है. सबसे चिंता की बात यह है कि बाजू में हमारे जो नेबरिंग स्टेट है बांग्लादेश में जो अशांतता फैली है, उससे सबसे ज़्यादा नुकसान हिंदू भाइयों को हो रहा है. आए दिन, दर दिन 4 या 5 हिंदुओं की हत्या होती है, वहाँ जलाकर मारे जाते हैं, उनके घर पर, मंदिरों पर हमले हो रहे हैं. क्या ये शांतता राष्ट्रपति जी को या हमारे देश को मंजूर है? हमारे भाई, आप हिंदुत्व की बात करते हैं, प्रधानमंत्री जी सनातन धर्म की बात करते हो, और बाजू के बांग्लादेश को आप रोक नहीं सकते जो दर दिन हिंदुओं की हत्या कर रहे हैं. तो उसके ऊपर बात होनी चाहिए और हम सदन में ये मुद्दा उठाएंगे. भगत सिंह कोश्यारी को जो पद्मश्री अवार्ड से सम्मानित किया जाने वाला है, उसे लेकर जो है आप संतुष्ट नहीं है? नहीं, महाराष्ट्र संतुष्ट नहीं है. ये मेरी कोई व्यक्तिगत बात नहीं है. कोश्यारी जी महाराष्ट्र के राज्यपाल थे और उनके कार्यकाल में जिस तरह से पार्टी को तोड़ा गया, उनकी प्रेरणा से पार्टी तोड़ दी हमारी. ये राज्यपाल का काम नहीं. राज्यपाल राजभवन एक राजनीतिक अड्डा बनाया था कोश्यारी जी ने. संविधान की हत्या, लोकतंत्र की हत्या करके एक चुनी हुई सरकार को बर्खास्त कर दिया. ये मैं नहीं कह रहा हूँ, ये सर्वोच्च न्यायालय का ऑब्जर्वेशन है. तो ऐसे व्यक्ति को आप लोकतंत्र की हत्या और संविधान की हत्या करने के लिए इनाम देते हो पद्म भूषण का, तो महाराष्ट्र को ये मंजूर नहीं है. दूसरी बात, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उनके जो 2 डेप्यूटी है, उसने प्रधानमंत्री को बताना चाहिए
निषेध करना चाहिए। यही कोश्यारी जी है। राज्यपाल पद पर रहते हुए ये महाशय ने छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया था और महात्मा फुले और सावित्रीबाई फुले का अवमान किया था। ऐसे व्यक्ति को आप पद्म भूषण देकर उसकी इनाम देते हो, हमें मंजूर नहीं है। महाराष्ट्र की जनता दुखी है, आहत में है और उसके लिए हम ज़रूर प्रधानमंत्री से कम्युनिकेशन करेंगे। सर, एमआईएम के नेता वारिस पठान कहते हैं कि केवल महाराष्ट्र ही नहीं, हम तो पूरे देश भर में अपना हरा झंडा फहराने वाले हैं। देखिए, हरा रंग जो है किसी बाप की जागीर नहीं है। हम हिंदू लोग भी है या और कोई लोग है, सभी रंग जो है देश में इंद्रधनुष के जो 7 रंग है वो पूरे विश्व के हैं। ये हरा, ये लाल, देखिए यहाँ लाल रंग भी है, कम्युनिस्टों का लाल रंग है और किसी का हरा है। हाँ, रिपब्लिकन पार्टी डॉक्टर अम्बेडकर साहब का नीला झंडा है, एक राष्ट्रीय समाज पार्टी का पीला झंडा है। कोई ना कोई एक रंग लेकर जाता है। हमारी और आपकी राजनीतिक लड़ाई, विचारों की लड़ाई है। और महाराष्ट्र में अगर रंग रहेगा तो छत्रपति शिवाजी महाराज का भगवा रंग रहेगा, उनके साथ और रंग आ जाएंगे, सबका स्वागत है। लेकिन महाराष्ट्र का रंग भगवा है क्योंकि वो छत्रपति शिवाजी महाराज ने उनका जो झंडा लहराया था भगवा, वही रंग चलेगा महाराष्ट्र में। बाकी अपना अपने रंग में आप खेलते रहो। थैंक यू। राउत साहेब